नमस्कार, मी माधुरी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण जास्वंदीबद्दल माहिती बघणार आहोत. जास्वंदीचे फूल अतिशय सुंदर आणि आपल्या बागेची शोभा वाढविते. फुलांना सुगंध नसतो, पण देवाला याची फुले वाहण्यासाठी आपल्या बागेमध्ये एकतरी जास्वंदीचे झाड असावे. वर्षभर फुले देणारे आणि कमी मेहनत करायला लावणारे जास्वंदीचे झाड आहे. जास्वंदीचे झाड लावण्यासाठी कुंडी 12 किंवा 16 इंच कुंडीत लावावे. जर जास्वंदीचे झाड कुंडीत लावले असेल तर वर्षातून एकदा तरी रिपोर्ट करणे गरजेचे आहे. जास्वंदीला महिन्यातून एकदा तरी खत देणे आवश्यक आहे. गांडूळ खत किंवा शेणखत द्यावे किंवा घरगुती खत म्हणजे कांद्याच्या सालीचे पाणी द्यावे. जास्वंदीला फुले का येत नाहीत? कारण जास्वंदीच्या रोपाला गरजेपेक्षा जास्त पाणी झाले तर कळ्या गळायला लागतात, पाने पिवळी पडतात, फुले उमलत नाहीत. जास्वंदीच्या झाडावर कीड ही मोठ्या प्रमाणात पडत असते. सगळ्यात जास्त काळा मावा, पिठ्या ढेकून, पांढरा मावा ही कीड जास्वंदीवर जास्त पडते. जर आपण लक्ष दिले नाही तर कीड संपूर्ण झाडावर पसरते. यामुळे आपले झाड मरू शकते. जर आपण आपल्या झाडाला वाचवायचे असेल तर नीम तेलाचा किंवा गोमूत्र यांचा स्प्रे करावा. रोपावर मावा दिसतो अशा वेळी फांद्या कट कराव्यात किंवा जास्वंदीला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे, जेणेकरून फुले येण्यासाठी मदत होईल. कुंडीत लावलेल्या रोपाची 2 महिन्यातून एकदा छाटणी करावी. यामुळे नवीन फुटवे येतील आणि जास्त फुले येतील. छाटणी करण्याची वेळ ही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये करावी. मी जेव्हापासून माझ्या बागेमध्ये जास्वंदी लावलेली आहे तेव्हापासून रोज फुले येतात आणि तुमच्याकडे येत नसतील तर व्यवस्थित पाणी घाला आणि एकदा तरी खत द्या महिन्यातून, म्हणजे फुले पण येतील. आणि अशा ठिकाणी ठेवा जिथे भरपूर ऊन येतं, अशा ठिकाणी जास्वंदीचे झाड ठेवा. कारण जास्वंदीच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते, म्हणून फुले येण्यासाठी मदत होते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा. आणि अशीच सुंदर फुले पाहिजे असतील तर एक तरी जास्वंदीचे झाड तुमच्या अंगणात लावा किंवा कुंडीमध्ये लावा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.